नमस्कार, मी सोनाली तुमचं 365 दिवसाच्या प्रवासामध्ये परत एकदा स्वागत करत आहे. आता फायनली तीच वेळ आली होती जी आम्हाला नको हवी होती, पण काय करणार, बॅक टू होम तर घरी जावंच लागेल म्हणून निघालो आम्ही घरच्या दिशेने जात असताना इव्हिनिंगचाही टायमिंग होता, पण दोन्ही साईडने दुतर्फा असे मस्त हिरवळ अशी डोंगर होती आणि फायनली तो बोगदा लागला जो पुण्याचा सगळ्यात बिगेस्ट होता. आता ह्या बोगद्यातून जात असताना आम्हाला एक्झॅक्टली त्या मूवीमध्ये जी सीन असतात तशीच फील झाली. रात्रीचा तो इव्हिनिंगचा टायमिंग, लाईट लागलेले आणि इतकं मस्त बोगद्यामधून आम्ही बाहेर पडणार. आता मला उत्सुकता लागली होती त्या एंड पॉईंटची. जेव्हा एंड पॉईंट येतो आणि जेव्हा आपण बाहेर पडतो तो कसा असेल, असं करत करतच आम्हाला जवळपास 2 मिनिटाच्या वर हा बोगदा पार करायला लागलाच, कारण की हा सगळ्यात मोठा बोगदा आहे पुण्याचा आणि थोडासा भीती वाटते कारण की हळूहळू पाण्याच्या धाराही तिथून वाहत होत्या. एक्झॅक्टली डोंगराच्या मध्ये कोरलेला होता आणि हा तो एंड पॉईंट होता ज्याची मी वाट पाहत होते आणि एक्झॅक्टली तो जसा बाहेर आला ही पूर्ण नॅचरल ब्युटी पाहायला खूपच मस्त वाटलं. भेटूया नवीन ब्लॉग सहित.